हॅलो गाईज, दृष्टी अकॅडमी वर्धा या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आजचा आपला इंग्लिशचा 10वा पाठ आज आपण कंटिन्यू करणार आहे. तत्पूर्वी आपले एकूण 9 पाठ कंप्लीट झालेले आहे. ज्यांनी कोणी बघितलेले नसेल त्यांनी दृष्टी अकॅडमी वर्धा या यूट्यूब चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन सगळे बेसिक पासून व्हिडिओ बघू शकता. म्हणजे जेणेकरून एक्झाम एखादी झालीच तर त्याच्यामध्ये तुम्हाला ते बेसिक पार्ट सगळं कामी पडणार. तर आजच्या पार्टमध्ये आपण बघणार आहोत, हेडिंग दिसलेलंच असेल तुम्हाला, एडियम्स डिनोटिंग बॉडीज, आणि नंतर सेकंड जो पार्ट आहे तो म्हणजेच काय, नाउन्स अँड दी नंबर, याच्यावरती आज आपण बोलणार आहोत. तर आजच्या पार्टमध्ये पहिल्या पार्टमध्ये एडियम्स डिनोटिंग बॉडी याच्यामध्ये आपण टोटल एडियम्स बघणार आहोत आणि टोटल 10 एडियम्स बघणार आहोत. बघा, लक्ष द्या. पहिली एडियम्स घेऊ आपण, क्रॉस 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 दी फिंगर. बघा, एक्झामच्या दृष्टिकोनातून तुम्हाला एडियम्स आणि फ्रेजेस दिलेलं असते आपल्याला टॉपिकमध्ये. कुठल्या एक्झाममध्ये जर तुम्ही त्या एक्झामचा सिलेबस बघितलेला असेल तर त्याच्यामध्ये एक टॉपिक असतो ग्रामरमध्ये, तोच म्हणजेच काय, एडियम्स अँड फ्रेजेस अँड देअर मिनिंग. मग त्यापैकीच आपला एक लेक्चरच्या सुरुवातीला टोटल 10 वर्ड्स आपण घेत असतो. मग क्रॉस द फिंगर याचा मिनिंग काय होतो, तर सिंपल लक्षात ठेवायचं आहे, फॉर गुड लक, गुड लक. ओके. इडियम्स नंबर 2, सी आय टू आय. आता बरेचसे एक्झाम मध्ये सी आय टू आय विचारलेले आहे. बऱ्याचशा मुलांना माहित सुद्धा असेल याचा अर्थ काय होतो, सहमती, म्हणजेच काय, ऍग्री. जेव्हा आपण फ्रेज नंबर 3 कडे, स्लीप स्लीप माय माइंड. आता बघा, स्लीप माय माइंड याचा अर्थ काय होते. आता स्लीप, आता एक SLEEP, स्लीप म्हणजे काय, झोपणे, आणि हा स्लीप मीन्स घसरणे. तर SLIPPED, स्लीप माय माइंड याचा अर्थ होते आय फॉरगॉट. सिंपल मिनिंग लक्षात ठेवायचा आणि इंग्लिश मधूनच लक्षात ठेवायचा आहे, कारण पेपर टोटली इंग्लिश मधून आपल्याला सॉल्व्ह करायचा असतो. जेव्हा आपण फ्रेज नंबर 4 कडे, अगदी सिंपल, स्पीक युअर माइंड, स्पीक युअर माइंड. दोन्ही माइंड वरती आहे, ही सुद्धा माइंड वरती आहे आणि ही सुद्धा माइंड वरतीच आहे. स्पीक युअर माइंड, सिंपल मिनिंग लक्षात ठेवायचा आहे, से व्हॉट यू फील. ओके. मग पहिली फ्रेज पाहिली आपण, क्रॉस द फिंगर फॉर गुड लक. सेकंड फ्रेज पाहिली आपण किंवा एडियम्स पाहिली, सी आय टू आय मीन्स ऍग्री. थर्ड पाहिली आपण, स्लीप माय माइंड, त्याचा मिनिंग होतो आय फॉरगॉट. आणि फोर्थ मध्ये पाहिली आपण, स्पीक युअर माइंड, ज्याचा मिनिंग होतो से व्हॉट यू फील. जेव्हा आपण फिफ्थ नंबरची बघा, सिंपल आहे, आय एम ऑल इयर. आय एम ऑल इयर्स, सिंपल मिनिंग लक्षात ठेवायचा आहे, यू हॅव फुल माय अटेन्शन. जेव्हा आपण इडियम्स नंबर 6, इट कॉस्ट एन आर्म्स अँड लेग. आता याच्यावरूनच तुम्हाला मिनिंग लक्षात झालेला असेल, इट कॉस्ट एन आर्म अँड अ लेग याचा मिनिंग काय होतो, एन एक्सपेन्सिव्ह. जेव्हा आपण इडियम्स नंबर 7 कडे, आणि इडियम्स नंबर 7 आहे, गेट फिट कोल्ड. गेट फिट कोल्ड याचा अर्थ होते बी नर्वस, सिंपलचा मिनिंग लक्षात ठेवायचा आहे, गेट फिट कोल्ड, किंवा याला फिट कोल्ड फिट सुद्धा म्हणू शकतो आपण, गेट कोल्ड फिट. ठीक आहे. तर हा मिनिंग लक्षात ठेवायचा आपल्याला, गेट कोल्ड फिट, बी नर्वस. जेव्हा आपण इडियम्स नंबर 8 कडे, आणि इडियम्स नंबर 8 आहे, सिंपल आहे, गिविंग
कोल्ड शोल्डर आणि गिव्हिंग कोल्ड शोल्डर याचा मिनिंग होतो आणि तो मिनिंग म्हणजेच इग्नोर समवन. हा मिनिंग लक्षात ठेवायचा. एक्झाम मध्ये येऊन गेलेला आहे. गिव्हिंग कोल्ड शोल्डर मीन्स इग्नोर समवन. जेव्हा आपण इथे लिहितो 9 सिंपलचा मिनिंग आहे प्ले इट बाय इयर्स. याचा मिनिंग होतो प्ले इट बाय इयर्स मीन्स इम्प्रोवाइजचा अर्थ होते सुधार करणे. आणि लास्ट आहे आपली आजची मीन्स लास्ट लक्षात ठेवायचे आहे हॅव चेंज माय हार्ट. आता लक्षात द्या हॅव चेंज माय हार्ट कधी हार्ट चेंज होते का नाही, परंतु इथे याचं मिनिंग काय लक्षात ठेवायचं आहे चेंज युअर माइंड. चेंज युअर माइंड हा सिंपलचा मिनिंग लक्षात ठेवायचा आहे. हे झाले आपले टोटल 10 इडियम्स. लक्षात कसे ठेवायचे ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो कारण महत्वाची गोष्ट आहे लक्षात राहणं. आता बघा क्रॉस द फिंगर दिलेली आपल्याला त्याचा अर्थ दिलेला आहे फॉर गुड लक. आता CROSS. आता मी इथे जे 4 इडियम्स घेतले टोटल यस 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 आणि यस वरती घेतलेला आहे. मग क्रॉस द फिंगर असं शब्दांचा उल्लेख केल्यानंतर लगेच आठवायला पाहिजे फॉर गुड लक. त्याच्यानंतर CI यस वरून स्टार्टिंग झालेली आहे. ओके CI मीन्स टू ॲग्री किंवा ॲग्री. त्याच्यानंतर स्लीप माय माइंड आय फॉरगॉट याचा अर्थ काय होते आय फॉरगॉट. 4 नंबरचे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. आणि स्पीक युअर शोल्डर स्पीक युअर शोल्डर ही सुद्धा येते आपण पुढच्या वेळेस घेऊ आपण, पण ही लक्षात ठेवायची आहे स्पीक युअर माइंड. आणि स्पीक युअर माइंड याचा मिनिंग काय होते से व्हॉट यू फील. आता 4 नंबरच्या जर तुमच्या लक्षात आलेला असेल तर 5th 6 आणि 7 आणि 8 याच्यामध्ये बघा स्टार्टिंग झालेले इथे आय पासून, इथे सुद्धा आय पासून झालेले आहे स्टार्टिंग. मग आय एम ऑल इयर्स यू हॅव फुल माय अटेन्शन. आय एम ऑल इयर्स इथे काय आलेलं आहे ऑल इयर्स यू हॅव फुल माय अटेन्शन हे लक्षात ठेवायचं आहे. आणि इट कॉस्ट अँड आर्म अँड लेग याचा अर्थ होते सिम्पली अँड एक्सपेन्सिव्ह. आणि एक्सपेन्सिव्ह म्हणजेच काय होते महागडे. आता 7 आणि 8 नंबरचे जे आपल्याला 2 फ्रेज दिलेले आहे याची स्टार्टिंग झालेली आहे जी पासून आणि जी पासून. गेट फीट कोल्ड आणि एक आहे गिव्हिंग कोल्ड शोल्डर. दोन्ही याचा मिनिंग लक्षात ठेवायचा. इथे बी नर्वस होते आणि इथे इग्नोर समवन. आणि लास्ट मध्ये दिलेली आहे आपल्याला प्ले इट बाय इयर्स 9th नंबरची याचा अर्थ होते इम्प्रोवाइज. प्ले इट बाय इयर्स हे मात्र आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. इथे कुठे लॉजिक लागत नाही. आणि लास्ट मध्ये लक्षात ठेवायचे आपल्याला हॅव चेंज माय हार्ट चेंज युअर माइंड. हॅव चेंज माय हार्ट म्हणजे माझा हार्ट चेंज करा असा त्याचा मिनिंग होतो जनरली जर त्याचा तुम्ही मिनिंग बघितलेला असेल तर. परंतु इथे चेंज युअर माइंड म्हणजे चेंज युअर माइंड म्हणजेच काय होते ते एक आपली संकल्पनामध्ये बदल करणे हा त्याचा मिनिंग होतो. ओके आणखी एक फ्रेज लक्षात ठेवू शकता. मी जास्तच एक फ्रेज देतो मी तुम्हाला जसं फेल्ट ऑन युअर हिअर. आता फेल्ट ऑन युअर हिअर याचा मिनिंग लक्षात ठेवायचा आपल्याला. इथे मिनिंग सुद्धा देतो मी तुम्हाला लिहून बघा. सिंपल मिनिंग आहे people wouldn't listen to something. ओके इडियम्स आपण 11 इडियम्स पाहिल्या. सिंपल आहे. पुन्हा एक वेळ सांगतो पुन्हा रिव्हिजन करतो कारण जेणेकरून तुमच्या जास्तीत जास्त लक्षात राहील. आता पहिली इडियम्स दिलेली आपल्याला क्रॉस द फिंगर. सी वरून लक्षात ठेवायचे आहे क्रॉस. मग नंतरच्या ज्या 3 फ्रेज आहेत त्या टोटली येस वरती डिपेंड आहे. ओके क्रॉस द फिंगर. त्याच्यानंतर सेकंड फ्रेज दिलेली आपल्याला CI त्याच्यानंतर 3rd नंबरची दिलेली आपल्याला स्लीप माय माइंड. आणि 4th नंबर दिलेली आपल्याला सिंपल 4th आहे स्पीक युअर माइंड. ओके याचा मिनिंग फॉर गुड लक CI मीन्स ॲग्री. स्लीप माय माइंड म्हणजे आय फॉरगॉट.
आता आपलं माइंड स्लीप होते का नाही, परंतु याचा अर्थ काय होते, फॉरगॉट म्हणजे फॉरगॉट, फॉरगेटचा अर्थ काय होते, विसरणे. स्पीक युअर माइंड, से व्हॉट यू फील, हा मिनिंग लक्षात ठेवायचा आहे. आता 5, 6, 7 आणि 8 हे मात्र इझिली लक्षात राहू शकते आपल्याला. आय एम ऑल इयर्स आणि इट कॉस्ट अन आर्म अँड इट अ लेग्स, हा मिनिंग सिम्पली आहे. आता कॉस्ट म्हणजेच काय, कॉस्ट वरूनच लक्षात येते की एक्सपेन्सिव्ह हा अर्थ असायला पाहिजे. ऑप्शनला आपल्याला दिसलेलं असेल तर आपण इझिली आन्सर देऊ शकतो. बट आय एम ऑल इयर्स, आय एम ऑल इयर्स याचा अर्थ काय लक्षात ठेवायचा, यू हॅव फुल माय अटेन्शन, हा इंग्लिश मधून आपल्याला मिनिंग लक्षात ठेवायचा. त्याच्यानंतर 7 आणि 8 मध्ये बघा जी पासून स्टार्टिंग झालेली आहे, गेट कोल्ड फीट आणि गिव्हिंग कोल्ड शोल्डर, दोन्ही याचा मिनिंग सिंपल आहे. बी नर्वस हा मिनिंग गेट कोल्ड फीटचा अर्थ होतो आणि इग्नोर समवन याची इडियम्स दिलेली आपल्याला, गिव्हिंग कोल्ड शोल्डर. इझी आहे. 9, 10 आणि 11 लक्षात ठेवायचा आहे. प्लेड बाय इयर्स, प्लेड बाय इयरचा मिनिंग होतो इम्प्रोवाइज म्हणजे सुधार करणे. हॅव चेंज माय माइंड याचा अर्थ काय होते, चेंज युअर माइंड. ओके. आणि लास्ट मध्ये दिलेले आपल्याला, फेल्ट ऑन युअर हिअर पीपल वुडंट लिसन टू समथिंग. सिम्पली इडियम्स, त्याच्यामध्ये आपण टोटल इडियम्स डिनोटिंग बॉडी याच्यावरती आपण टोटल किती 10 वर्ड्स बघितलेले आहोत. ओके. तर थोडं पुढे जाऊ आपण आणि आजचा महत्वाचा टॉपिक घेऊ. हे सुद्धा महत्वाचे वर्ड्स होते, नोट डाऊन करायचे. पार्ट ऑफ स्पीच मधला महत्वाचा टॉपिक तो म्हणजे नाउन्स अँड दी नंबर. आता याच्यावरती बरेचशा वेळेस आपल्याला एक्झाम मध्ये प्रश्न विचारतात, परंतु ते प्रश्न आले तरी कुठून आपल्याला हे समजत नाही. आता एक सिम्पली मी एक सेंटेन्स देतो, दी अजेंडा ऑफ द मीटिंग was placed before the chairman आणि लास्ट मध्ये नो एरर. आता इथे मी ऑप्शन सुद्धा देतो तुम्हाला सिम्पली. आता ऑप्शन म्हणजेच काय, ऑप्शन नंबर फर्स्ट ए नंबर, ऑप्शन नंबर बी, ऑप्शन नंबर सी आणि ऑप्शन नंबर डी. आता हा झाला तुमचा बँकिंगचा पॅटर्न. आयोगामध्ये सुद्धा असे एक्झाम्पल आपल्याला पाहायला मिळतात, ज्याने कोणी कंबाईन एक्झाम किंवा त्याच्यानंतर राज्यसेवेची एक्झाम दिलेली असेल किंवा इंग्लिश या पेपरचं चांगल्या प्रकारे ऑब्झर्वेशन अनालिसिस केलेलं असेल, अशा लोकांना हे प्रश्न आढळून आलेले असेल. आता एक सिम्पली वर्ड्स दिलेला आपल्याला, द अजेंडा ऑफ द मीटिंग वॉज प्लेस्ड बिफोर द चेअरमॅन, नो एरर. आता मला सांगा या सेंटेन्स मध्ये एरर आहे का, कुठला चुकीचा भाग आहे का. आता आपल्याला टोटल पार्ट ऑफ स्पीच माहिती पाहिजे. पहिली तरी ते वॉज नंतर काय आलेला आहे, V3 आलेला आहे. सर मग इथे वॉज किंवा वेअर नंतर V3 येते का, तर हो. मग याचा टेन्स कोणता आहे, या सेंटेन्सचा टेन्स जर बघितला तर टेन्स सिम्पली आहे सिंपल पास्ट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स. सर हे जे सेंटेन्स दिलेलं आहे हे ऍक्टिव्ह वाईज आहे की पॅसिव्ह वाईज आहे, तर सिम्पली लक्षात ठेवायचं आहे पॅसिव्ह वाईज. मग जनरली जिथे जिथे ऑफ दच्या फ्रेज येते किंवा ऑफ द ची रचना असते, तर ऑफ द नंतर येणारं जे काही नाऊन आहे हे नेहमी प्लुरल नाऊन असते, एवढं लक्षात ठेवायचं. आता मीटिंग हा शब्द आलेला आहे त्याच्यामुळे इथे काही फरक पडणार नाही, कारण आयदर ऑफ द स्टुडंट्स. आता हे वाक्य तुम्ही नेहमी बघत असाल, जसं इथे लिहितो मी, आयदर ऑफ द स्टुडंट इज ब्रिलियंट. आता हे जे सेंटेन्स दिलेलं आहे मी, आयदर ऑफ द स्टुडंट्स इज ब्रिलियंट. आता इथेही बघा ऑफ द ची रचना आलेली आहे, इथेही ऑफ द ची रचना आलेली आहे.
मग आपल्याला नेहमी पाठांतर असते किंवा आपल्याला लक्षातच ठेवावं लागते की ऑफ द नंतर येणारं जे काही नाऊन आहे, कॉमन नाऊन हे नेहमी अनेकवचनीमध्ये पाहिजे, म्हणजेच नंबर कोणता पाहिजे, प्लुरल नंबर. मग ऑफ द स्टुडंट्स, मग स्टुडंट्स काय अनेकवचनी आहे, करेक्ट आहे. परंतु इथे जो इज हा शब्द आलेला आहे, हा इज शब्द हा स्टुडंट्स वरती डिपेंड नसतो. जरी स्टुडंट्स इथे एक प्लुरल नाऊन म्हणून आलेला असेल, प्लुरल कॉमन नाऊन म्हणून आलेला असेल, परंतु ते तो वाक्याचा तो कर्ता नाही. वाक्याचा कर्ता काय इथे, तर वाक्याचा कर्ता काय इथे आयदर. मग आता तुमच्या साहजिकच लक्षात आलेलं असेल, जो इथे इज आलेला आहे तो याच्यावरती डिपेंड नसून तो वाक्याच्या कर्त्यावरती डिपेंड असतो. कारण सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट आपल्याला तेच सांगते की तुम्हाला वाक्यामध्ये जर क्रियापद ठेवायचं असेल तर क्रियापद कर्त्यानुसार घ्या. मग बरेचसे मुलं इथे चुकी करतात, कारण स्टुडंट्स दिसल्याबरोबर लगेच इथे म्हणतात की स्टुडंट्स इज, हे चुकीचं आहे. स्टुडंट्स आर लिहितात मुलं, तर ऍक्च्युली इथे स्टुडंट्स आर जर लिहिलेलं असतं तर वाक्य पूर्ण इनकरेक्ट झालेलं असतं. म्हणून लक्षात ठेवायचं नेहमी ऑफ द ची रचना आलेली असेल तर ऑफ द च्या रचनेमध्ये त्यानंतरचं येणारं कॉमन नाऊन हे नेहमी काय असते, मी कॉमन नाऊनचा उच्चार करत आहो, आलं का लक्षात. मीटिंग हा कॉमन नाऊन नाही आहे. जेव्हा जेव्हा इथे कॉमन नाऊन येईल ऑफ द नंतर तेव्हा तेव्हा ते प्लुरल फॉर्म मध्येच असेल. आणि जेव्हा ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन असेल तर ॲब्स्ट्रॅक्ट नाऊनचं कुठलंही प्लुरल फॉर्म होत नाही, त्याच्यामुळे ते काय असतात, सिंग्युलरच असतात. आलं का लक्षात. मग मीटिंग म्हणजे काय एक कॉमन नाऊन नाही आहे, त्याच्यामुळे ते ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन कडे जाते. ओके, त्याच्यामुळे ते मीटिंग तर मीटिंगच राहील. मीटिंग्स होईल का, नाही. म्हणजे आता तुम्हाला हा पोर्शन तर समजला असेल की सरनं जर ऑफ द नंतर जी मीटिंग हा शब्द दिलेला आहे हा तर करेक्ट आहे. मग आता चुकीचं काय, आता मुलं जातात जनरली कर्त्याकडे आणि कर्त्यानुसार जो वर्ब आलेला आहे तो करेक्ट आहे का हे चेक करा. आता बरेचसे वेळेस काय होते, आपल्याला काही शब्द माहिती असतात. जसं एक शब्द दिलेला आहे तो म्हणजेच काय, अजेंडा. अजेंडा आणि एक शब्द दिलेला असतो अजेंडम. आता अजेंडम हा जो वर्ड्स दिलेला आहे हा आहे सिंग्युलर वर्ड्स. आलं का लक्षात, हा आहे सिंग्युलर वर्ड्स. मग हा जर एकवचनी असेल तर मग हा काय, अजेंडा हा प्लुरल, साहजिकच आहे प्लुरल. अनेकवचनी शब्द म्हणतो, परंतु कुठल्या कुठल्या सेंटेन्स मध्ये येतो सिंग्युलर आणि अलीकडे प्लुरल म्हणून सुद्धा यूज करतो. प्लुरल म्हणून सुद्धा आपण याला यूज करतो. ओके, मग अजेंडम हा सिंग्युलर आहे. अजेंडा आपण त्याला सिंग्युलर, एकवचनी आणि प्लुरल म्हणजेच अनेकवचनी म्हणून सुद्धा आपण यूज करू शकतो. मग आता तुम्ही मला इझिली सांगू शकता द अजेंडा हा जरी प्लुरल असेल परंतु इथे द अजेंडा ऑफ द मीटिंग इथे एकवचनी म्हणून वापरलेला आहे. मग इथे हा एकवचनी असेल तर त्याच्यामुळे कर्ता आपला एकवचनी, क्रियापद आपलं एकवचनी. सिंपल आहे. बिफोर द चेअर, मग इथं नो एरर. मग ऑप्शन नंबर डी काय असायला पाहिजे, करेक्ट. म्हणजेच आपलं सेंटेन्स काय पूर्ण करेक्ट आहे, इथे कुठलाही एरर दिलेला नाही आहे. जेव्हा आपण दुसऱ्या सेंटेन्स कडे, आता दुसरं सेंटेन्स बघा, सिंपल आहे. दी अजेंडा वेअर ड्रॉन अप. द अजेंडा वेअर ड्रॉन अप हे जे सिंपल सेंटेन्स दिलेलं आहे हे करेक्ट आहे का, तर आता मुलं स्पष्ट सांगू शकता सर इथे जो अजेंडा दिलेला आहे हा तर ऍक्च्युली प्लुरलच आहे, तो अनेकवचनीच काम करतो. मग त्याच्यानुसार वेअर आलेला आहे, मग पूर्ण सेंटेन्स काय करेक्ट आहे. ओके, सिंपल आहे. जेव्हा आपण वर्ड्स नंबर सेकंड कडे, तर आजचा तुम्हाला पहिला वर्ड्स माहित झालेला असेल अजेंडा आणि अजेंडम कसा यूज करायचा तेही तुम्हाला माहित झालेलं आहे. एक वर्ड्स आहे डेटा, जो वर्ड्स आपण डेली यूज करतो डेलीच्या भाषेमध्ये, डेटा. आता मला सांगू शकता का हा सिंग्युलर आहे की प्लुरल आहे. वास्तविक पाहता हा प्लुरल वर्ड्स आहे. हा काय प्लुरल वर्ड्स. आणि डॅटम हा जो वर्ड्स दिलेला आहे हा असतो सिंग्युलर.
मग आता बघा, हा जर प्लुरल असेल आणि हा सिंग्युलर असेल आणि एक्झामच्या दृष्टिकोनातून लक्षात ठेवायचं आपल्याला, डेटा हा जो वर्ड्स दिलेला आहे हा सिंग्युलर म्हणून सुद्धा यूज करू शकतो आपण आणि प्लुरल म्हणून सुद्धा यूज करू शकतो. आता एक सिंपली एक सेंटेन्स देतो, ते सेंटेन्स करेक्ट आहे का बघा. The data is sufficient. The data is sufficient आणि no error. मला सांगा हे सेंटेन्स करेक्ट आहे की इनकरेक्ट आहे की नो एरर आहे. सिंपली करेक्ट आहे की इनकरेक्ट आहे तेच ओळखा आधी. मग आता तुम्ही स्पष्ट सांगू शकता, कारण मी डाटा हा प्लुरल वर्ड सुद्धा आहे, त्याला सिंग्युलर म्हणून सुद्धा यूज करू शकतो आपण. पण ऍक्च्युली डाटाचा सिंग्युलर फॉर्म काय, डॅटम. मग आता इथे बघा, आता डाटा इज सफिशियंट, म्हणजे जे सेंटेन्स दिलेलं आहे द डेटा इज सफिशियंट, हे सेंटेन्स काय करेक्ट आहे. सेंटेन्स नंबर 2 बघा, दी डेटा वेअर collected by you is wrong. आता सेंटेन्स नंबर 2 मध्ये मी ऑप्शन देतो तुम्हाला, त्याच्यानुसार आपल्याला चॉईस करायचा आहे. आणि ते एक शेवटी नो एरर, जो की ऑप्शन नंबर डी ला डिनोट करते. त्याच्यानंतर ऑप्शन नंबर सी, ऑप्शन नंबर बी हा ए आणि ऑप्शन नंबर हा बी. आता मला सांगा, द डेटा वेअर कलेक्टेड बाय यू इज रॉंग. कोणता पार्ट करेक्ट आहे की सगळं इनकरेक्टच आहे. मग डेटा वेअर कलेक्टेड बाय यू इज रॉंग. पहिले तर आधी लक्षात घ्या की द डेटा वेअर कलेक्टेड बाय यू हे वाक्याचा टोटली काय करता आहे, त्याच्यामुळे हा करता आहे हा एकवचनी करता आहे, त्याच्यानुसार इज आलेला आहे तो करेक्ट आहे. मग आता प्रश्न आहे की जो आपल्याला इथे जो सेंटेन्स दिलेला आहे जे सब्जेक्टच्या फॉर्म मध्ये आलेला आहे, द डेटा वेअर कलेक्टेड बाय यू, या सेंटेन्स मध्ये काही चुकीचं दिसते का. मग आधी हे चेक करावं लागेल आपल्याला, इथे जो वेअर आलेला आहे याच्यानंतर क्रियापदाचं तिसरं फॉर्म आपल्याला यूज करता येतो का. मग नेहमी लक्षात ठेवायचा, हा वेअर नंतर आपल्याला V3 यूज करता येतो, परंतु पॅसिव्हाइजचं स्ट्रक्चर असायला पाहिजे. वाक्याचा करता काय पाहिजे आपल्याला, नॉन लिव्हिंग. मग इथे त्या सगळ्या कंडिशन सॅटिस्फाईड होत आहे. द डेटा हा नॉन लिव्हिंग थिंग्स आहे. स्ट्रक्चर सुद्धा आपण पॅसिव्हाइज केलेला आहे. इज एम आर वॉज वेअर प्लस V3 आलेला असेल तर ते पॅसिव्हाइज असते. आणि आता राहिला प्रश्न तो सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट. मग सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट तुम्हाला क्लिअर झालेला असेल. द डेटा हा सिंग्युलर आणि प्लुरल दोन्ही म्हणून यूज करू शकतो. मग इथे तो प्लुरल म्हणून आलेला आहे, त्याच्यामुळे इथे वेअरची रचना घेऊन आलेला आहे. म्हणजे सेंटेन्स नंबर 2 ऑल इज करेक्ट, म्हणजेच नो एरर. इथे कुठलाही एरर आहे नाही. ओके, सिंपल आहे. तर अशा टॉपिकवरती आपल्याला आयोग नेहमी प्रश्न विचारतात. महत्वाचा टॉपिक आहे आणि तो नेहमी लक्षात तुम्ही ठेवला पाहिजे. आता एक शब्द आहे तो म्हणजेच काय, मीडिया. आता मीडिया आपण जनरली लक्षात ठेवतोच, मीडिया. आता सिंग्युलर आणि प्लुरल दोन्ही म्हणून यूज करू शकतो, सिंग्युलर आणि प्लुरल. बट मीडिया जर म्हटलं तर मीडिया फक्त हा प्लुरल वर्ड्स आहे. फक्त शब्दांचा विचार जर केला, आता सेंटेन्स मध्ये कशा प्रकारे तो यूज होतो त्याच्यावरती डिपेंड, आपलं सिंग्युलर यूज करायचा की प्लुरल यूज करायचा त्याच्यावरती डिपेंड आहे. किंवा मीडिया हा शब्द सिंग्युलर म्हणून यूज केलेला आहे की प्लुरल म्हणून यूज केलेला आहे ते तुमच्या सेंटेन्स वरती डिपेंड असणार. आता मीडियम हा जो शब्द दिलेला आहे हा शब्द आहे सिंग्युलर. मग आता एक सेंटेन्स देते तुम्हाला.
there are two mass media to keep you well informed. No error. There are two mass media to keep you well informed. No error. आता इथे ऑप्शन नंबर फर्स्ट, ऑप्शन नंबर बी, ऑप्शन नंबर सी आणि ऑप्शन नंबर डी. मला सांगा, इथे स्पष्ट मी सेंटेन्स दिलेला आहे, देर आर टू मास मीडिया टू कीप यू वेल इन्फॉर्म, नो एरर. इथे कुठल्या या सेंटेन्स मध्ये एरर दिसते का तुम्हाला, ते फाइंड आउट करायचं आपल्याला. जनरली इथे मीडिया आणि मीडियम्स मध्ये हा जो मीडियम दिलेला आहे, हा मीडिया एकवचनी आणि एकवचनी म्हणून यूज करतो, परंतु तो फक्त शब्द या अर्थाने पाहिला तर आपण मीडिया हा अनेकवचनी म्हणून यूज करू शकतो, पण तो आपण कुठल्याही सेंटेन्स मध्ये एकवचनी किंवा अनेकवचनी म्हणून यूज करू शकतो. आता मीडियम हा सिंग्युलर आहे, हा सिंग्युलर आहे मीडियम, तो प्लुरल आहे. आता एक मीडियम्स हा शब्द आहे, हा सुद्धा हा काय प्लुरल वर्ड्स आहे, लक्षात ठेवायचं. आता प्रश्न असा आहे की आपल्याला याच्यामध्ये एरर फाइंड आउटनेस करायचा आहे, दिसते का कुठे, फाइंड करा. आता जनरली जो इथे आर आलेला आहे, नेहमी लक्षात ठेवायचं, देअर किंवा हेअरच्या सेंटेन्स मध्ये, देअर किंवा हेअरच्या सेंटेन्स मध्ये जो इथे क्रियापद असतो, बट कोणत्या नामावरती डिपेंड असतो, इथे जो क्रियापद येणार आहे, या क्रियापदाच्या नंतर येणार जे काही नाऊन आहे त्या नामावरती डिपेंड तो क्रियापद येणार आहे. म्हणजे इथे देअर किंवा हिअर वर असणाऱ्या इथे वर्ड्सवर याच्यावर डिपेंड नसते, कारण ते ऍडवर्ब आहे. मग इथे जो इथे क्रियापद येणार आहे तो त्याच्यानंतर येणाऱ्या नामावर डिपेंड आहे. मग टू मास मीडिया हे तर अनेकवचनी आहे, मग इथे अनेकवचनी असेल तर इथे आर काय करेक्ट आहे. इथे ऑलरेडी इन्फिनिटिव्ह फॉर्म झालेला आहे, 2+v1 चं रूप आलेलं आहे. इथे जो यू आलेला आहे तो मात्र ऑब्जेक्टिव्ह केस म्हणून यूज केलेला आहे, नॉट नॉमिनेटिव्ह केस. कारण नॉमिनेटिव्ह केस मध्ये जो यू आहे हा सुद्धा यूज असतो आणि ऑब्जेक्टिव्ह केस मध्ये सुद्धा यूज असतो. वेल इन्फॉर्म, नो एरर. मग इथे आन्सर असायला पाहिजे आपलं नो एरर, सेंटेन्स काय सगळं करेक्ट आहे. ते एक्झाम मध्ये मीडिया हा शब्द विचारलेला आहे, त्याच्यावरती सेंटेन्स सुद्धा आलेला आहे. ओके, तर त्याच टाईपचा आपण एक इथे सेंटेन्स पाहिलेला आहे. आता काही वर्ड्स तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत, सिंग्युलर आणि प्लुरल. बरेचसे मुलं त्याच्यामध्येच कन्फ्युजन असते. जसं इराटा दिलेला आहे, इराटा, तर याचा इरेटम हा सिंग्युलर फॉर्म होतो, लक्षात ठेवायचा. हा काय सिंग्युलर फॉर्म आणि हा काय प्लुरल फॉर्म. त्याच्यानंतर आणखी एक वर्ड्स लक्षात ठेवायचा आहे, तो म्हणजेच अजेंडा. तर पाहिलेलाच आहे आपण, अजेंडा पण लक्षात ठेवायचा आहे. अजेंडा आणि अजेंडम हा काय सिंग्युलर आहे आणि हा काय प्लुरल. नंतर ॲल्युमिनी हा एक्झाम मध्ये विचारलेला आहे. ॲल्युमिनी मीन्स काय, म्हणजे त्याला म्हणतो आपण आपल्या कॉलेजचे जुने विद्यार्थी जे असतात, जे शाळा सुटल्यानंतर काही वर्षांना भेट देतात, त्यालाच म्हणतो आपण ॲल्युमिनी, जुने विद्यार्थी. ॲल्युमिनस हा शब्द लक्षात ठेवायचा आहे, ॲल्युमिनस. तर ॲल्युमिनस हा जो आहे सिंग्युलर वर्ड्स आहे आणि हा प्लुरल. त्याच्यानंतर ॲनालिसिस आणि ॲनालिसिस. ते ॲनालिसिस हा काय सिंग्युलर वर्ड्स, हा मात्र ॲनालिसिस प्लुरल. आणखी काही वर्ड्स लक्षात ठेवायचा, जसं मी इथे लिहून देतो, ॲक्सेस आणि एक आहे ॲक्सिस.
तर ॲक्सेस हा एकवचनी आहे आणि ॲक्सेस हा काय अनेकवचनी, म्हणजेच हा प्लुरल. बॅक्टेरिया आणि बॅक्टेरियम्स सांगा याच्यातलं एकवचनी कोणता आणि अनेकवचनी कोणता. आता मी एवढे वर्ड्स दिलेले आहे, तुम्हाला स्पष्ट लक्षातच यायला पाहिजे की सर बॅक्टेरियम हा जो दिलेला आहे हा सिंग्युलर वर्ड्स आहे आणि बॅक्टेरिया जो दिलेला आहे हा मात्र काय प्लुरल वर्ड्स आहे. आणखी एक शेवटचा वर्ड येतो तो म्हणजेच काय बँडिट. आता बँडिटचा अर्थ होती चोर, त्याला म्हणतो आपण थीफ. एक्झाम मध्ये हा शब्द येऊन गेलेला आहे बँडिट्स आणि एक वर्ड आहे बँडिटी. हे आपल्याला एक्झाम मध्ये दिलेलं होतं. मला सांगा बँडिट, तर हा मी तुम्हाला आधीच सांगतो की हा सिंग्युलर वर्ड्स दिलेला आहे. मग याचा करेक्ट प्लुरल फॉर्म कोणता होतो ते तुम्हाला स्पष्ट इथून शोधायचं आहे. बँडिट्स होतो की बँडिटी होतो. यन. मग आता बरेचशा मुलांनी बघा पहिलं ऑप्शन हे दिलेलं होतं, दुसरं ऑप्शन हे दिलेलं होतं, तिसरं ऑप्शन बोथ दिलेलं होतं, चौथं ऑप्शन नन. तर इथे नेहमी लक्षात ठेवायचं बँडिटचा प्लुरल फॉर्म करेक्ट काय बँडिट्स आणि बँडिटी सुद्धा हा सुद्धा काय करेक्ट आहे. मग बँडिट्स आणि बँडिटी हे दोन्ही सुद्धा काय करेक्ट आहे. ओके. आणखी एक एक्झाम मध्ये विचारलेला वर्ड्स होता तो म्हणजेच काय क्रायटेरिया. क्रायटेरिया आणि एक होता क्रायटेरियन, क्रायटेरियम. आता क्रायटेरिया हा जो वर्ड्स दिलेला आहे हा आहे प्लुरल वर्ड्स अनेकवचनी. आता मला सांगा याचा सिंग्युलर वर्ड्स कोणता, क्रायटेरियन की क्रायटेरियम्स, तुम्हाला शोधायचा आहे. तर नेहमी लक्षात ठेवायचं क्रायटेरिया. क्रायटेरिया हा जरी प्लुरल असेल तर याचा एकवचनी वर्ड्स करेक्ट कोणता आहे, क्रायटेरिया हाच करेक्ट आहे. क्रायटेरियम हा मात्र काय चुकीचा आहे. तर अशा टाईपचे आपल्याला बरेचसे एक्झाम मध्ये प्रश्न विचारतात. तर आजच्या टॉपिक मध्ये आपण पाहिलेला आहे इडियम्स पाहिलेला आपण, इडियम्स डिनोटिंग बॉडी आणि सेकंड मध्ये नाउन्स अँड दी नंबर, ज्याच्यामध्ये आपण काही सेंटेन्स आणि काही वर्ड्स घेतलेला आहे. तर एक्झामच्या दृष्टिकोनातून भरपूर महत्त्वाचा टॉपिक आहे नाउन्स अँड दी नंबर. इडियम सुद्धा आपल्याला भरपूर एक्झाम मध्ये विचारतात. तर आजचा टॉपिक आपण इथेच एंड करू. भेटू आपण पुढच्या पार्टमध्ये. टिल गुड डे अँड गुड बाय. थँक्यू.